फंक्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग हे देखील या ठिकाणी घेतात. कर्जमाफीमध्ये 50,000ची अट रद्द केल्यामुळे फायदा होणाऱ्या सरसकट 2 लाखाचं कर्ज असं आहे की कालही मी सभागृहात सांगितलं, यापूर्वीच्या कुठल्याही कर्जमाफी लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं. पहिल्यांदा आपण हा निर्णय केला की मागची कर्जमाफी जी कर्जमाफी त्यामध्येही ज्यांना माफी मिळाली होती पण आता ते डिफॉल्टमध्ये गेले आहेत, यांना आधी आपण 50,000 रुपयापर्यंत रिलीफ देणार होतो. परंतु सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या आमदारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं. त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केलेली आहे. त्यांचे आभार. मी ऐकलं नाही पण मी त्यांचा आभारी आहे. राज्यामध्ये 150च्या वर ATSने खूप मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात सगळी माहिती लवकरच आपल्याला देऊ. तर भरपूर गोष्टी या कारवाईमध्ये मिळाल्या. विदर्भामध्ये पाऊस लाभलेला आहे. सध्याची माहिती काय? अल निनोचं संकट यापूर्वी होतं, पाऊस लाभलेला 10 दिवसात स्पेल गेलेला आहे, 5 दिवसांनी पुन्हा पाऊस येईल. संदर्भात 19% तूट आहे. साधारणपणे जी मधले दिवस आहेत या दिवसांमध्ये थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की अडचण येणार नाही. यावेळेस अल निनोमुळे पावसात तूटही राहणार आहे आणि पावसाच्या 2 स्पेलमध्ये डिस्टन्सही राहणार आहे. याकरता आपण आधीपासून शेतकऱ्यांना सांगितलं. शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात आपलं म्हणणं ऐकून पहिली धूळ पेरणी असते किंवा सुरुवातीची पेरणी असते ती न करता आपल्या ॲडवायझरीवर अवलंबून उशिरा पेरण्या केल्या. त्यामुळे पाऊस आल्यानंतरच पेरण्या झालेल्या आहेत. मला विश्वास आहे की विहिरी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इरिगेशनच्या सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करून यावेळेसही पिकं आपले शेतकरी वाचवू शकतो. परवाच गेलो होतो दिल्लीला. बोगस सोयाबीन मोठ्या प्रमाणात विदर्भात आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. सरकार कशा पद्धतीने यावर कमी उगवण क्षमता असलेलं बियाणं हे विदर्भात आढळलेलं आहे. त्याच्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे. 5,000 नमुने घेतल्यात. त्यातले 300 नमुने फेल झालेले आहेत. त्याच्यावर लायसन्स रद्द करण्यापासून तर फौजदारीपर्यंत सगळ्या कारवाया प्रकरणामध्ये जमीन आणि इमारत जी बांधण्यात आली होती त्यातले काही माळे अनधिकृत असल्याची माहिती मिळाली. या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पहिलं आपलं काम हे त्या ठिकाणी लोक बाहेर काढणं किंवा तिथली रिलीफचं वर ही आपली पहिली प्रायोरिटी होती. ती प्रायोरिटी आता संपते. आता यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी. नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरती प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे आणि शरद पवार यांनी कौतुक केलं त्याबद्दल आभार आहेत असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.